नमस्कार मित्रांनो, मेडिकल जॉब्स अपडेट या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. बघा, एक खूप सुंदर विचार नेहमी लक्षात ठेवा. संधी कधी आपला दार ठोठावत नाही, ती आपल्यालाच शोधावी लागते आणि मिळवावी लागते, होय ना? तर आज आपण अशीच एक भारी संधी पाहणार आहोत, जी DMER नर्सिंग चॅनलने दिलेल्या माहितीवर आधारित आहे. धुळे महानगरपालिकेने स्वच्छता निरीक्षक म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर पदासाठी 2026 ची भरती जाहीर केली आहे. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण या भरतीची पूर्ण माहिती घेऊया. सुरुवातच आपण एका एकदम मस्त बातमीने करूया. बघा, या पदासाठी तुमची निवड झाली तर सुरुवातीलाच तुम्हाला दरमहा किमान 23,485 रुपये इतकं आकर्षक मानधन मिळणार आहे. म्हणजे विचार करा, करिअरची एक उत्तम आर्थिक सुरुवात करण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे किती भारी पाऊल ठरू शकतं, नाही का? पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही संधी मिळवण्यासाठी आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. अर्ज प्रक्रिया 12 मे 2026 पासून सुरू झालीय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख फक्त 20 मे 2026 आहे. होय, अगदी बरोबर ऐकलत. उमेदवारांकडे खरंच खूप मर्यादित वेळ आहे, त्यामुळे अजिबात वेळ न दवडता या डेडलाईनच्या आत आपल्याला सर्व तयारी पूर्ण करायची आहे. तर आजच्या या माहितीची रूपरेषा आपण थोडक्यात पाहूया. 1. भरतीची प्राथमिक माहिती. 2. शैक्षणिक पात्रता आणि निकष. 3. स्वच्छता निरीक्षकाची कर्तव्ये. 4. आवश्यक कागदपत्रे. आणि 5. अर्ज प्रक्रिया आणि शुल्क. चला तर मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. भरतीची प्राथमिक माहिती. आता इथे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की ही भरती पूर्णपणे कंत्राटी म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. सुरुवातीला ही नियुक्ती फक्त 6 महिन्यांसाठी असेल. पण साहजिकच जर तुमचं काम चांगलं असेल आणि महानगरपालिकेला गरज असेल तर हा कालावधी नक्कीच वाढवला जाऊ शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या पदावर तुम्हाला कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतलं जाणार नाही आणि कोणतेही अतिरिक्त भत्तेही मिळणार नाहीत. हे आधीच क्लिअर असलेलं बरं. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, शैक्षणिक पात्रता आणि निकष. या पदासाठी अप्लाय करायचं असेल तर सर्वात पहिली आणि अनिवार्य अट म्हणजे तुम्ही 12वी सायन्स म्हणजेच विज्ञान शाखेतून पास असणं गरजेचं आहे. यासोबतच मान्यताप्राप्त संस्थेचा सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे स्वच्छता निरीक्षक कोर्स केल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं 100% बंधनकारक आहे. आणि हो, जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा ह्या क्षेत्रातील कामाचा तुम्हाला आधीचा काही अनुभव असेल तर तुम्हाला नक्कीच प्राधान्य दिलं जाईल. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 38 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे. आणि जे उमेदवार राखीव प्रवर्गात मोडतात त्यांना नेहमीप्रमाणे आपल्या सरकारी नियमांनुसार वयामध्ये सवलत लागू राहीलच. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की निवड प्रक्रिया कशी असेल, तर मित्रांनो, ही निवड पूर्णपणे तुमच्या गुणवत्तेवर आधारित असणार आहे. तुमचे शैक्षणिक पात्रतेचे गुण, तुमचा अनुभव आणि महानगरपालिकेच्या समितीद्वारे घेतली जाणारी मुलाखत या सर्वांच्या आधारे एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यामुळे खात्री बाळगा, अत्यंत पारदर्शक पद्धतीनेच योग्य उमेदवारांची निवड होणार आहे. पुढे पाहूया तिसरा भाग, स्वच्छता निरीक्षकाची कर्तव्य. बघा, हा जॉब काही फक्त एका जागी बसून करण्याचा नाहीये. या पदावरील तुमची दैनंदिन दिनचर्या खूप ॲक्टिव्ह असणार आहे. यात तुमची पहिली जबाबदारी असेल सफाई कर्मचारी आणि घंटागाडी कामगारांच्या कामावर प्रत्यक्ष देखरेख करणं. दुसरं म्हणजे रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय आणि बाजारपेठांची नियमित तपासणी करणं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वेगळा केला जातोय की नाही यावर लक्ष ठेवणं. आणि या सगळ्यासोबतच या सर्व दैनंदिन कामांच्या नोंदी आणि अहवाल अचूकपणे तयार करणं हे तुमचं काम असणार आहे. आता वळूया चौथ्या आणि अतिशय महत्त्वाच्या टप्प्याकडे, आवश्यक कागदपत्रे. फॉर्म भरताना तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स तयार असणं मस्ट आहे. यात आधार कार्ड, महाराष्ट्राचे अधिवास म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट, वयाचा पुरावा किंवा जन्मदाखला, 12वीचे प्रमाणपत्र, सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्सचे प्रमाणपत्र आणि जर असेल तर पदवी आणि अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत ठेवायचे. लक्षात ठेवा मित्रांनो, यापैकी एकही कागदपत्र कमी किंवा अपूर्ण असेल तर तुमचा अर्ज थेट रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे फाईल एकदम रेडी ठेवा. आणि आता शेवटचा 5वा टप्पा, अर्ज प्रक्रिया आणि शुल्क. इथे एक गोष्ट अगदी पक्की डोक्यात बसवून घ्या.
टपाल किंवा इतर कोणत्याही ऑफलाईन मार्गाने जर तुम्ही अर्ज पाठवले तर ते थेट नाकारले जातील. तुम्हाला केवळ आणि केवळ ऑनलाईनच अर्ज करायचा आहे हे सक्तीचं आहे. त्यामुळे आपला अमूल्य वेळ आणि संधी वाचवण्यासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीचाच वापर करा. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ₹1000 इतकं अर्ज शुल्क भरावं लागणार आहे आणि हे शुल्क सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे बरं का. यामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत दिलेली नाही हे लक्षात घ्या. अर्ज करण्यासाठीची अधिकृत वेबसाईट लक्षात घ्या, jobrecruitment.dhulecorporation.in. तुम्ही हवं तर ही वेबसाईट कुठेतरी लिहून ठेवा, जेणेकरून ऑनलाईन फॉर्म भरताना तुमची कोणतीही अडचण होणार नाही. तर मित्रांनो, आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 20 मे या शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्यासाठी तुमची सर्व कागदपत्रे पूर्णपणे तयार आहेत का? जर नसतील तर अजिबात वेळ न घालवता आजच तयारीला लागा. जर तुम्हाला जॉब अपडेट्सबद्दल अशीच आणखी माहिती हवी असेल तर आमचेही व्हिडिओज नक्की पाहत रहा. आणि हो, शेवटी जाता जाता नवनवीन रोजगाराच्या संधी आणि अचूक माहितीसाठी मेडिकल जॉब्स अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद आणि तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.